सोय केली आहे. बायकांच्याकडे काय तुमचं? पडली असती परत. कोणी आहे का? पण काय तुमच्या शांतादेवी कडक असल्या तरी मनानं पण नरम माहित नाही. तुम्हाला काय माहित? एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये बरीच पारख केली तुम्ही त्यांची. आता माणसाचं मन ओळखता येतं. ज्या वयात देखील ती पागटाच बाला कलेच्या कला. पंडितजी तुमच्या पिकल्या केसातून बराच हिरवटपणा दिसतोय. पण हे फक्त नजरेच्याच बाबतीत का? हे जुनाट संगीताचा फॅट जात का नाही तुमच्या डोक्यातनं? याला तुम्ही जुनाट संगीत म्हणता? अरे आम्ही अलर्खा आई ग झालं सुरू. आम्ही दोघं जण गाणी म्हणायचे. पंडितजी पंडित शट अप. तुमच्या ताना ऐकून ऐकून बोर झाले मी. बस आता. पंडित कस्तुरीवाले हा ब्रेक डान्सचा जमाना आहे. जुनाट संगीताच्या गुहा खोदण्याचा थांबवा आता. पण कविता देवी या जुनाट संगीताच्या गुहेतूनच ब्रेक डान्सची ट्यून चालले. ऐकायचे तुम्हाला? तुम्ही काय ऐकवणार? काय ऐकवणार? ऐका या पंडितजी मला सोडा. पंडितजी पंडित कस्तुरीवाले बंद करा ते आधी. हा काय तमाशा चाललाय? हे असं थिल्लर संगीत शिकवण्यासाठी तुम्हाला ठेवलंय? या मंडळाला मला ब्रेक डान्स करून दाखवा म्हणून मी हे पहा तुमची नेमणूक इथं शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी केलेली आहे. हे असलं संगीत शिकवण्यासाठी नाही. काही पाहिलं तर तुम्हाला घराबाहेर काढू. आत्या या पंडितजींचं लक्षण काही ठीक नाही. काय सांगतेस काय तू? हे त्याची ही हिंमत? शिवाय तुमच्याविषयी काही बाई बोलत असतात. माझ्याविषयी? हो. काय? ते म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात ते आता कसं सांगू मी? मला सांगायला सुद्धा कसं तरी होतंय. काय म्हणतात ते सांग. ते म्हणतात तुमचा बांधा किती चांगला आहे. हो आणि तुम्ही आत्ताच इतक्या सुंदर दिसता तर तरुणपणी किती सुंदर दिसत असाल. आणि असंच काय बाई बोलतात. माझ्या तारुण्याविषयी बोलतो तो थेरडा? हो ना. सुखात नाही. हो त्या थेरड्याला वर पाठवून द्या. आपण मला बोलावलं हो. काय कर? तुमच्या सामानाची आवरावर करा. आता मी काय केलं बाई साहेब? तुम्हाला इथं मी शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी ठेवलंय का माझ्या तारुण्याचं मोजमाप करण्यासाठी? आता मी जे काय बोललो त्यात काय वावगं बोललो? आपल्या वयाच्या बायकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं असतं. आपल्या चेहऱ्यावर तर एकही तुरकुती नाही. हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. चालते वा इथून. पण अहो का बाई साहेब? यांना आत्ताच्या आत्ता यांच्या सामानासकट हाकलून द्या. माझं गेट आउट. ऐकूनच घेत नाहीत मग काय बोलायचं जाऊ दे. तुमचा बांधा किती चांगला आहे. तुमच्या वयाच्या बायकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचा जाळं पसरलेलं असतं. तुम्ही आत्ताच इतक्या सुंदर दिसता. तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही हो. तर तरुणपणी किती सुंदर दिसत असाल.
तुमच्या वयाच्या बायकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचा जाळं पसरलेलं असतं. तुम्ही आत्ताच इतके सुंदर दिसता तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही हो. तर तरुणपणी किती सुंदर दिसत असाल. त्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही हो. तुमचा बांधा किती चांगला आहे. तुमच्या वयाच्या बायकांच्या चेहऱ्यावर त्यांचं जाळं पसरलेलं असतं. तुम्ही आत्ता सुंदर दिसता त्या चेहऱ्यावर सुरकुती नाही. तर तरुणपणी किती दिसत असाल. काय सुखात नाही मजा आली की नाही. कसा परस्पर न बोलता काटा काढला. त्या टाळी. हुशार हो, पण हळू बोला, बाईसाहेब ऐकतील. ऐकू देत. आपल्याला कोणाची भीती नाहीये. अहो पण मला आहे ना, माझी नोकरी जाईल. शास्त्रीय संगीत शिकायचं इतका वैताग आला होता म्हणून सांगू. रेड्यासारखं. हळू हळू बाईसाहेब बघतील ना. पाहू देत. नारायला लागलं होतं म्हातार जळ. तिली आग लावून. सेक्रेटरी हो, काय बाईसाहेब. पंडितजींचं सामान आत्ताच्या आता त्यांच्या रूम मध्ये नेऊन ठेवा. हो हो, अभिनंदन, तुमची नोकरी पुन्हा एकदा पक्की झाली. वर नेऊन ठेवताय ना. हो, देताय ना. हो, ते पण घेऊन जा. त्यांच्या नोकरीचं सगळं तळ्यात मळ्यात चाललंय. पंडितजी मला क्षमा करा. मी असं वागायला नको होतं. यापुढे असं होणार नाही. असू दे. माणसाला क्रोध आवडता येत नाही, पण त्याच्यावर ताबा असला ना तर सगळं कसं अगदी प्रेममय होऊन जातं नाही का. पद्मश्री बाई आला वणवा आला. कुठे निघालात. भावाच्या मुलांना बघून येते. चला मी येतो तुम्हाला सोडायला. नको, जाईन मी एकटी. पद्मश्री बाई यावेळेला तुमचं मी काहीही ऐकणार नाही. मस्तपैकी समुद्रावर जाऊ, भेळपुरी खाऊ, पाणीपुरी खाऊ. लागेल तर मी सोडेन ना तुम्हाला पाहिजे तिथे स्वतःच्या गाडीने. आणा ती पिशवी आणा. असं काय करता जयवंतराव. काही विशेष आहे का पिशवीत. असं काय करता जयो डार्लिंग. तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही का की बायकांची पर्स, पिशवी, डायरी उघडून पाहू नये म्हणून. काय यातून स्फोटक वस्तू पडतात. आपण मला बोलावलं. हो या ना. हो, पण खोलीमध्ये अंधार फार आहे हो. दिव्याचं बटन लावा. हो, तुमच्या उजव्या हातालाच आहे. हो, ते बघ. मला वाटतं खोली बदलली की काय. नाही मीच बदलले. ते पाहता क्षणीच जाणवलं हो. त्या दिवशी मी उगीच तुमच्यावर रागवले. चालायचं. शब्दांचा अर्थ कळायला अवधी लागतो. माझे तेच झालं. तुमच्या शब्दांचा अर्थ उमगला आणि मला भूतकाळात रमावंसं वाटलं. त्या गुलाबी दिवसात. वा वा शांताबाई, वा वा. त्याच काय कस्तुरीवाले. वा वा शांताबाई. पंडितजी तुम्ही मला एकेरी नावानं हाक मारली तरी चालेल. हो.